अजून एक मात्र एक मोठा मनाचा व्यक्तिमत्व अर्थातच प्रीतम मस्के. आपण जर विचार केला तर ब्लॅक अँड व्हाईट कंपनीचे टी शर्ट मात्र प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी मात्र पुरस्कृत मात्र केले जाणार आहेत. धन्यवाद प्रीतम सर. जाऊया मॅचच्या दिशेने. घरच्या मैदानामध्ये खेळत असताना घरची ताकद इथं मात्र काय झेल टिपलाय आणि पहिला गडी मात्र आपण जर विचार केला तर सचिन गोल्डन डकचा मात्र शिकार ठरलाय. BMW अर्थातच ब्लॅक अँड व्हाईट कंपनीची मात्र जी टी शर्ट आहे ते मात्र मॅन ऑफ द मॅच साठी मात्र पुरस्कृत मात्र केली जाते. यस सचिन, खरं तर तुमच्यासाठी पैशांचा पाऊस पडला असता. चला टी शर्ट घ्या. प्रसाद घरत मॅन ऑफ द मॅच मागील मॅचचा मनीष कडू. बोल ना. चला मनीष कडू मात्र त्यांना मात्र ब्लॅक अँड व्हाईट कंपनीची मात्र सुंदर अशी टी शर्ट देऊन त्यांचा सत्कार मात्र केला जातोय. खरं तर फायनलची रात्र आहे आणि फायनलच्या रात्रीमध्ये खरं तर बक्षिसांची रेलचेल मात्र इथं सुरू आहे. तसंच मात्र सुंदर अशी टी शर्ट. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चेतन. ओहो फ्रंट फुटला आले. खरं तर चेंडू पलीचा संपर्क व्यवस्थित झालेला नाही आहे आणि इथं मात्र यष्टनच्या मागे आपण जर विचार केला तर थोडासा फंबल मात्र आपल्याला बघायला भेटला. यस मिस्टर 360 फ्रॉम वासी गाव अशी ओळख म्हणून त्यांची कामगिरी मात्र प्रत्येक मॅच मध्ये राहते. खरं तर 360 म्हटलं तर अजून एक आमच्या BRC कॉलनीतला सूर्यकुमार यादव. खरं तर त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आणि त्यांचा मात्र आयडियल आहे. खरं तर त्यांनाच मात्र तो फॉलो करतो. जाऊया एकदा खरं तर ऑरेंज आर्मी मैदानाच्या आतमध्ये घरच्या मैदानामध्ये खेळत असताना पहिलं षटक मात्र मार्गस्थ आहेत आणि पहिल्या षटकानंतर धावा लगावल्या जात आहेत. फक्त 2 धावा. ओ इथं मात्र हवाई हल्ला, हवाई सफर. चेंडू गेला सीमारेषा पलीकडे, मिळाल्या 6 धावा. यस चेतन, तुमच्यासाठी मात्र खुश खबर आहे. तुकाराम अजून 2 षटकार ठोकले तर तुकाराम सर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि ते 1000 रुपये माझ्या हातात आहे. खरं तर एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि जबरदस्त समालोचक BRC मध्ये कार्यरत आहेत आणि त्यांची आणि वाशी गावातले खरं तर आणि सातत्याने आमचे परम मित्र आहेत. आज ते आपल्या गावासाठी सपोर्ट करण्यासाठी मात्र तिथं दाखल झालेत. ते पण पैसे घेऊन आणि खरं तर मन मोठं केलंय. असं मात्र व्यक्तिमत्व कमी असतात. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा चेंडू शॉर्ट ऑन पुल ऑनच्या दिशेने मात्र तिथं हेमंत पाटील खरं तर सबसे कातील असं आपण म्हणूया या स्पर्धेमध्ये, ज्यांनी अर्धशतक झळकावलंय आणि जुना जाणता आमचा याच पाटील 11चा एक जबरदस्त हार्ड हिटर मॅच फिनिशर म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं. हेमंत पाटील सध्याच्या घडीला दर्जेदार क्षेत्ररक्षण. धावसंख्येचा विचार केला तर योगेश भगत उर्फ गॅरो. प्रथमच मात्र स्ट्राइक घेताना दिसत आहेत. धावसंख्येचा विचार केला तर 9 धावा. ओ खरं तर खडे खडे खेळण्याचा प्रयत्न झाला बघा. बॅकफुटला गेले आणि कट करायचा होता. फुटवर्कचा वापर नाही आहे. खरं तर फुटवर्कचा वापर मात्र केला पाहिजे. आपण जर विचार केला तर मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेट मध्ये फुटवर्क गरजेचं आहे. बघा तुमचा मोबाईल लाखोचा करोडोचा असेल, त्याच्यामध्ये नेट नसेल तर तुम्ही त्या मोबाईलला हात नाही लावणार आहे. आणि क्रिकेट म्हणतं तर फुटवर्कचा वापर मात्र तुम्हाला करायचा आहे. या टायमाला पदललित दाखवलं आणि मागील मॅचचा तो निर्धाव चेंडू होता त्याची भरपाई गॅरोच्या बॅटमधनं उत्तुंग षटकार मात्र बघायला भेटलाय. डीजे नावाचा ब्रँड त्यांनी स्वतःच कमवला. नावाचा ब्रँड त्यांनी स्वतःच कमवला.
दीपक महेश्वरी दादानी सारा मार्केट हलवलाय 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 धन्यवाद डीजे. फोर्स फिटनेस वाशीगाव खरं तर सर्वांचा आवडता हा फलंदाज आहे. यस, चिता कॅम्प क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आदरणीय रफिक सर यांचा आपल्याला एक छोटासा सत्कार मात्र करायचा आहे. माझी म्हणजे माझी खेळाडू सुद्धा आहेत आणि एक खरं तर जबरदस्त व्यक्तिमत्व. यस, चिता कॅम्प क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांच्याजवळ चांगलं कार्य आणि या तुमचा एक छोटासा सत्कार मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. खरं तर डॅसिंग पर्सनॅलिटी आणि एक मोठं नाव चिता कॅम्प म्हटलं तर त्यांची स्पर्धा सुद्धा मात्र असते. पुन्हा एकदा कडक शॉट, कडक बेधडक चेंडू गेला सीमारेषा पार, मिळाल्या वाईडिश लॉंगॉनच्या वरनं आलाय दर्जेदार षटकार. डीजे नावाचा ब्रँड त्यांनी स्वतःच कमवला आला डीमा नावाचा ब्रँड त्यांनी स्वतःच कमवला. तुषार सावंत खरं तर यांनी मात्र या संघाला पॅक केलाय. खरं तर समर्थक आहेत. अजून 2 षटकार लगावले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइस आता अजून एकदा वाट बघावी लागेल. यस, या षटकाराच्या सहाय्याने आणि सिंगलच्या सहाय्याने मात्र धावसंख्या पुढे जाते. 22 धावा. चांगली सुरुवात झाली. या आपण जर विचार केला तर वाशी गावाची आणि दर्जेदार फलंदाजीचा प्रत्यक्ष मात्र ते त्यांनी दाखवलंय आणि ते असं म्हणतात की भले इलाका तुम्हारा पण धमाका हमारा असणार आहे. खरं तर घरच्या मैदानामध्ये आपण जर विचार केला तर सुधीर एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू बरेचशा स्पर्धा त्यांनी गाजवल्या. आज घरच्या मैदानामध्ये मात्र षटक क्रमांक 2 मात्र घेऊन या खेळपट्टीवरती दाखल झालेले आहेत. खरं तर एक चांगले खेळाडू आहेत. एक बिग बॅटल आहे. स्विच हिट. खरं तर असे शॉट्स आपण जर विचार केला तर यस, जे 2 व्हीलर्स 4 व्हीलर्स मात्र येत आहेत जरा तिथं कमी करा कारण तुम्हाला पार्किंग मात्र एरिया दिलाय तेवढा मोठा. तिथं आतमध्ये तुम्ही आणू नका. 4 व्हीलर असेल 2 व्हीलर असेल तुम्हाला विनंती करू कारण त्रास होतोय तुमच्या लाईटीचा तो त्रास होतोय. बघा समोर अजून एक बाईक आहे त्याचा सुद्धा त्रास होतोय. ती बाईक आपण जर विचार केला तर बाहेर काढायचा आहे. आणि इथं मात्र आलाय मोठा तडाखा गॅरेजच्या बॅटमधनं उत्तुंग षटकार. धावसंख्या मात्र झपाट्याने वेगाने मात्र वाढते. 28 धावा. बघा तुकाराम सर खरं तर त्यांची इच्छा आहे की मला सुद्धा मात्र समालोचन करायचं आहे आणि त्यांच्या गावची संघ आहे तर आता त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण आता मायक्रोफोन आपण त्यांच्या हातामध्ये सोपूया आणि पुढचा आवाज असणार आहे खरं तर एक गोड आवाज आहे. या वाशी गावाचे सुपुत्र आहेत. धन्यवाद. नक्कीच सुधीर गोलंदाज आहेत. गोलंदाजी मार्कवर फलंदाज देखील तेवढ्याच ताकदीचा, गोलंदाज देखील तेवढ्याच ताकदीचा. पाहूया काय होतंय. या वेळेला पाहिलं, सोडून दिलं. पंचांच्या इशाऱ्यात यस इट इज व्हाईट बॉल. अर्थात धावसंख्येत देखील वाढ होते. धावसंख्या 29 धावफलकावर. तर नक्कीच सुधीर देखील एक जरणब आणि जर त्याचा जर फॉलो थ्रू पाहिला तर खूप चांगला गोलंदाज. मात्र एकेरी पटावर पैलवानाची झुंज देण्यासाठी सुद्धा गॅरोची ओळख संपूर्ण नवी मुंबई मुंबई क्षेत्रामध्ये. तेवढा सुधीर देखील काय करते पाहण्यासारखा असेल. यावेळेला फटका चांगला आहे. लॉंग ऑफ बॉर्डरच्या बाहेर चेंडू जातोय सीमा पार 6 धावासाठी. कमवला आला डीमा नावाचा ब्रँड त्यांनी स्वतःच कमवला. दीपक महेश्वरी दादानी सारा मार्केट हलवलाय. दीपक महेश्वरी दादानी सारा मार्केट हलवलाय. थँक्यू डीजे. धावसंख्या धावफलकावर आहे ती 35 आणि खरोखर सामन्याला रंगत येते कारण चांगल्या गोलंदाजाला लावलेला हा चांगला फटका कुठेतरी मनात एक
एक स्मृतीपलट ठेवून जातो या फटकाराने. 6 धावांनी मात्र धावसंख्येत वाढ होते आहे. धावसंख्या 35, 1-35. ज्या पद्धतीनं सचिन आऊट झाला तर संघाचा खरं तर एक वीरेंद्र सहवाग नावानं ओळखला जातो. पहिल्याच चेंडूवर ज्या पद्धतीनं आऊट झाला, मात्र बॅकअप या ठिकाणी चांगला आहे. वाशीगावचा संघ आणि तेवढ्याच ताकदीनं झुंज देतोय पाटील 11 ट्रॉम्बेचा संघ. नावाजलेला संघ आहे घरच्याच मैदानावर. पाहूया काय घडते आणि बिघडते. गॅरो सुधीर याही वेळेला चांगला खोलवर चेंडू टोलावला. यावेळेला मात्र हो हा काय झाला, हा झेल सुटलाय आणि नक्कीच प्रयत्न चांगला होता, मात्र या अंधाराच्या या सावलीमध्ये चेंडू हातातून सटकला आणि मोठ्या फलंदाजाला या ठिकाणी जीवदान मिळतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 1 धावा. धावसंख्या 36. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1-36. यस, नक्कीच चांगलं शरद कोळी स्मृती चषकाच्या माध्यमातून आपण रात्रंदिवस या स्पर्धेचं आयोजन खूप दिमागदार पद्धतीत आपण या स्पर्धेला 4 चांद लावण्यासाठी संपूर्ण चांगले खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून उतरत आहेत. ही देखील एक चांगली आणि आनंदाची बाब आहे. गोलंदाजीमध्ये नक्कीच बदल होईल. दिनेश पाटील फिरकी आणि एक अष्टपैलू असा खेळाडू दिनेश, त्याच्यावर मात्र संघाच्या खूप मोठ्या अपेक्षा. चांगल्या महत्वाच्या क्षणी संघाला कसं हवा रोकायच्या, बळी घ्यायचे ही एक खासियत. 4 मिनिटात एक षटक संपलं पाहिजे याची देखील नोंद घ्यायचे संघ नायकांनी आणि पंचांनी देखील. धावसंख्या 35-36 माफ करा. यावेळेला शॉर्टपिच चेंडूला चेंडू सीमा पार येतोय षटकार. अजून एक दणदणीत गॅरोच्या बॅटीतून षटकार. नावाचा ब्रँड त्यांनी स्वतःच कमावला. नावाचा ब्रँड त्यांनी स्वतःच कमावला. गॅरोच्या बॅटीतून 4था षटकार. वा, अक्षरशः मैदानाच्या सर्वत्र फटके खेळण्याची क्षमता गॅरो मध्ये. मात्र पहिल्या चेंडूवर चांगल्या गोलंदाजाला आक्रमण केले. धावसंख्या जाऊन पोहोचले 42. 42 ऑन बोर्ड. एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा खेळाडू आपण पाहतोय. वाईडिश थोडासा रिव्हर्सचा फटका. यावेळेस काय होतंय, टप्पा पडतो 1-2. चेंडूने सामना जिंकलाय. चेंडू सीमा पार 4 धावा. धावसंख्या 46. डीजे नावाचा ब्रँड त्यांनी स्वतःच कमावला. नावाचा ब्रँड त्यांनी स्वतःच कमावला. महेश्वरी दादानी सारा मार्केट हलवला. योगेश आज मात्र अक्षरशः मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी योगेश गॅरो नेहमी करतो, मात्र आज एक वेगळ्या भूमिकेत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 46. 3रं षटक प्रगतीपथावर. भाई कद बड़ा होता है ना पद बड़ा होता है. जो मुसीबत में खड़ा होता है ना वही सबसे बड़ा होता है. ऐसा ये बड़ा खिलाड़ी, नाम बड़ा, काम बड़ा और दिखने में सब कुछ बड़ा है भाई योगेश. और सुधीर को दिनेशला दाखवावं लागेल, कमबॅक करावंच लागेल. या वेळेला चांगला चेंडू आहे. चेंडू जातोय सीमा पार. 6 धावा. ओ माय गॉड. 5वा षटकार. डीजे प्लीज. नावाचा ब्रँड त्यांनी स्वतःच कमावला. नावाचा ब्रँड त्यांनी स्वतःच कमावला. महेश्वरी दादानी सारा मार्केट हलवला. धावसंख्या 52. 52. गॅरोच्या बॅटीतून अक्षरशः आज आग ओकते असं म्हणावं लागेल. दिनेश 9 चेंडूमध्ये 35 धावाची वादळी खेळी आज योगेश उर्फ गॅरो करतोय कहर. दिनेश कमबॅक करावंच लागेल, रोकावं लागेल. नाही, गुड, चांगलं कमबॅक आहे, हे हवंय चांगलं. या वेळेला आपण जर बारकाईने विचार केला तर राऊंड विकेटचा मारा. चेंडूला थोडस लांब ठेवलं गॅरो पासून आणि डॉट या ठिकाणी चांगलं कमबॅक. धावसंख्या 52. 52. एक मिनिट, चला जाऊया. रफिक शेख या, तुम्हाला विनंती करतोय. तुमचा एक शुभ सन्मान मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. खरं तर दीपक सर तुम्हाला विनंती करतोय. महेंद्र मणी मात्र इथं उपस्थित आहेत, त्यांची जवळचे मित्र. आज तुम्ही मात्र या ट्रॉम्बे नगरीमध्ये आलात. खरं तर आगरी कोळी लोकांची शान, अर्थातच कोली कॅप. यस, नक्कीच आज ते ज्यांनी फायनलमध्ये प्रवेश केला चिता कॅम्पचा वर्ल्ड कप ज्याला म्हटलं जातं,
मायेची उबदार शाल आणि त्यानंतर या स्पर्धेची गोड आठवण खरं तर एक सन्मान चिन्ह देऊन मात्र रफिक शेख चिता कैम एसोसिएशनचे अध्यक्ष चिता कैम क्रिकेट एसोसिएशन। यस रफीक भाई आप आए और इस टूर्नामेंट में आप आने से जरा हमें अच्छा लगा। चलते फिर से एक बार कॉम्बॉक्स की तरफ। थँक्यू। 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावर आहे ती 53 53। एक चांगली सुरुवात, एक आक्रमक सुरुवात, 17 धावा, चांगलं षटक म्हणावं लागेल दिनेशचं। त्याबाबत जर विचार केला जर पद्धतीची गॅरो आणि किरणचा फलंदाजी देखील, किरो देखील मिस्टर 360 नावानं ओळख शिंदे साहेबांची, मात्र गॅरो समोर आहे आणि गोलंदाजीमध्ये थोडंसं बुचकळ्यात टाकणार यावेळेस फलंदाजी करतोय तो योगेश। विचार विनिमय करतायत, घरच्याच मैदानावर आहे, थोडंसं काहीतरी वेगळं पण आणावं लागेल जर तुम्हाला रोखायचं असेल या मोठ्या फलंदाजाला। चांगला फलंदाज ज्याचं नाव या नवी मुंबई क्षेत्रामध्ये CBD, बेलापूर, कल्याण, डोंबिवली मोठमोठ्या स्पर्धेमध्ये एक हाती सामना फिरवण्याचं या योगेश उर्फ गॅरो नावाने ओळख आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे क्रीडा प्रेमीमध्ये आणि एक चांगला खेळाडू म्हणून त्याची ओळख। अमित कोळी आहे गोलंदाज। 4थं षटक मार्गस्थ असताना फिरकीचा जादूगार अमित भाई, पहिला चेंडू, लेग ब्रेक चेंडू, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली, काय होतंय? नाही, सीमा रेषा पार 6 धावा, 6 धावा, 6 नावाचा ब्रँड त्यांनी स्वतःच कमावला, नावाचा ब्रँड त्यांनी स्वतःच कमावला। धावसंख्या 59, 5 चेंडू मध्ये कुठली कमी नव्हती। जर विचार केला गॅरोचा स्टंपच्या अगदी जवळ जाऊन खेळलाय, मिडॉन बंडरांच्या बाहेर, काय फटका होता, अंडरामला देखील लाजवेल असा फटका। मात्र अमित तुम्हाला काय करावं लागेल ते सांगणं गरजेचं नाहीये या वेळेला, मात्र हेच कमबॅक अपेक्षित आहे। चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगल्या क्षेत्ररक्षणामुळे थोडासा दबाव नक्कीच निर्माण होतो। धावसंख्या 59 59, 13 चेंडू मध्ये 42 धावाची वादळी खेळी आजच्या या मैदानावर। 6 षटकार आणि 1 चौकार अशा फलंदाजी करतायत योगेश। याही वेळेला फटका, वाईड स्पीड विकेट बॉलच्या बाहेर, चेंडू जातो सीमा पार 6 धावासाठी। नावाचा ब्रँड त्यांनी स्वतःच कमावला, नावाचा ब्रँड त्यांनी स्वतःच कमावला। महेश्वरी दादांनी सारा मार्ग। धन्यवाद डीजे। धावसंख्या धावपलकावर डोंगर लागतोय 65। काय फलंदाजी मित्रांनो, खरोखर या फलंदाजाला आता रोकावंच लागेल, कारण हा आउट ऑफ रीच कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर ज्या वेळेला कुठलीही गोष्ट जाते त्यावेळेला मात्र डोईजड होते। हा डोईजड होतोय का, अमित त्याला कंट्रोल करतोय का, येणाऱ्या कसं काय सामना करेल या वेळेला आपण पाहणं गरजेचं आहे। यानोची बॅट या वेळेला डिबेस्टरवर बंडरांच्या बाहेर आधी 14 चेंडू मध्ये या स्पर्धेतील वाव हे अर्धशतक पूर्ण केले। 52 धावाची खेळी, वादळी खेळी, योगेश भगत या मैदानावर गाजवतोय हुकूमत। प्रेक्षकांचा देखील मित्रांनो हा खेळ आवडला असेल, नक्की टाळ्या झाल्या पाहिजे। तुमच्या मधील क्रीडा नदी जिवंत झाला पाहिजे। खूप चांगलं फलंदाजी। धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 69च्या घरात। काय फलंदाजी योगेश उर्फ गॅरो। 15 चेंडू मध्ये तब्बल 52 धावांची खेळी, क्या बात है यार, दिल खुश होता है ऐसी बल्लेबाजी देखकर। इस बार भी देखो गेला गेंद को मिडॉन बंडरां के बाहर 4 रनों के लिए। हाँ भाई, यहाँ प्रेक्षक जितने हैं जो आउट ऑफ स्टैंड बैठे थोड़ा सावध रहिए, क्योंकि गेंद जब आती है टिप्पा पड़ के तो थोड़ा सावधान रहिए। 4 रनों के साथ रनों में बढ़ोतरी होती हुई रन संख्या 83, 83 धावा धावपलकावर। 56 धावा, माफ करा 73 धावा, थोडस गिल्लत होते, क्षमस्व। अमित
कोळी तुम्हाला एक चांगला चेंडू टाका वाच लागेल, कारण कर्मप्राप्त आहे. या फलंदाजाला रोखणं मात्र कठीण. लॉंगॉपटच्या बाहेर हा देखील एक गगनचंबी षटकार. गॅरोच्या बॅटीतून येतो आणखीन एक षटकार. नावाचा ब्रँड त्यांनी स्वतःच कमावला. नावाचा ब्रँड त्यांनी स्वतःच कमावला. दीपक महेश्वरी दादानी सारा मार्केट हलवला. दीपक महेश्वरी दादा तुम्हाला थांबवतो, कारण पहा क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस का म्हटलं जातं, कारण तुम्हाला जर आठवत असेल गॅरोचा झेल ज्या पद्धतीनं सुटला आणि गॅरोनो तिथून ऐकण्यास तयार नाही. योगेश हा फलंदाज हुकूमत गाजवतोय. हायलाइट्स पहा जर युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण जर पाहिला असेल तर काय आहे ही दाखवून जातं. ह्या स्पर्धेचं कॅमेरा जी सिस्टीम आहे, झूम सिस्टीम आहे, अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडणारं या कैलासवासी शरद कोळी स्मृती चषक नाईट्स ओव्हरऑल स्पर्धेत 2025च्या या ऍक्शन रिप्ले लाईव्ह मध्ये अक्षरशः मैदानाच्या चोहू बाजूला शिंदे साहेब शांत होते, मात्र योगेश काय फलंदाजी मित्रा, आपलातून डोळ्याचं पारणं फेडणारी फलंदाजी. आणि यासाठी हे सगळं आसुडून डोळे आसरून या ठिकाणी बसलेले आहेत प्रेक्षक. मंत्रमुग्ध केलेस तो. सौपर फटकेबाजी आणि काळजाचा ठोका चुकवायला लावणारे देखील तू काही फटके खेळलेस. या देखील पाहिलं प्रत्येक चेंडूचं बारकाईने निरीक्षण. काही चेंडूला स्टंपच्या जवळ जाऊन खेळला, काही चेंडूला कव्हर करून खेळला, काही चेंडूला अक्षरशः पुढे जाऊन सरसावून खेळला. ही कला आहे, ही योगेश भगत नाव हे ओळखलं जातं. या संपूर्ण नवी मुंबई क्षेत्रामध्ये ब्रँडेड नाव आहे. सगळेच खेळाडू चांगले आहेत. वेळ दौडू नका, तुरंत सामन्याला चालू करा प्लीज. धावसंख्याचा पाठलाग करायचा आहे तुम्हाला 80 धावा जिंकण्यासाठी. रिवर्सचा फटका तर आपलातूनच होता, यामध्ये कुठलाही फटका एकसष्ट धावा तब्बल कुठल्या योगेशनी. आता मात्र चांगला सामना आपण या ठिकाणी पाहू इच्छितो, कारण तेवढ्याच ताकदीची फलंदाजी देखील आपण हे विसरून चालणार नाही. हे ट्रॉम्बेच्या खेळाडूकडे आहे, घरचं मैदान आहे, प्रेशर आहे, मात्र झेलतील यामध्ये कुठली शंका नाही. चांगला सामना आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, यामध्ये देखील कुठलंही दुमत नाहीये. मामा नवीन फलंदाजाची जोडी हेमंत शुभन पाटील आणि हेमंत पाटील हे दोन आक्रमक असे फलंदाज ट्रॉम्बे संघाकडून आपल्याला पाहतील. जसाच तसं उत्तर द्यावं लागेल, कारण क्रिकेट अनिश्चिताचा खेळ असतो. ज्या पद्धतीनं झेल सुटले आणि काय झालं ते सगळ्यांनी या ठिकाणी याची देही याची डोळा आपण सर्वांनी पाहिलं. मात्र हा अनुभव वेगळा आहे. हा दिवस रात्र स्पर्धेतील अशा प्रकारचं क्रिकेट या पद्धतीचं आयोजन खरोखर डोळ्याचं पारणं नक्कीच प्रेक्षकांचं देखील भेटतं. आणि खेळाडूचं तर का हुरूप असतो. या प्रत्येक स्पर्धेतील एक गाव असं खेळाडूसाठी असतं आणि आसुरलेलं असतात प्रत्येक खेळाडू. ह्या दिवसाची वाट पाहतात कैलासवासी शरद कोळी स्मृती चषकासाठी. भरत येतोय परत, तर डी वाय पाटील मध्ये मला भरत विषयी सांगावं असं वाटतं. चांगला गुणी खेळाडू आहे. डी वाय पाटील मध्ये सचिन तेंडुलकर क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून कोचिंगच्या भूमिकेत देखील हा खेळाडू आपल्याला पाहता बऱ्याच वेळा. आणि चांगल्या चांगल्या मोठ्या खेळाडूच्या अभय कुरेलाचा जवळचा हा खेळाडू म्हणून देखील ओळखला जातो भरत. गोलंदाज रायटा मोरदुकेचा मारा, पहिल्या चेंडूवर चेंडू प्रयत्न फसलाय, गॅरो खाली येतोय, झेल सुटणं कठीण, फलंदाज बाद. पहिला धक्का पहिला हादरा भरत देतोय. शुभम बाद. डीजे नावाचा ब्रँड त्यांनी स्वतःच कमावला. नावाचा ब्रँड त्यांनी स्वतःच कमावला. दीपक महेश्वरी दादानी सारा मार्केट हलवला. दीपक महेश्वरी दादानी सारा मार्केट हलवला. दीपक महेश्वरी दादानी सारा मार्केट
दिनेश आलेले आहेत फलंदाजासाठी. दिनू पाटील फलंदाजी चांगली करतात. आज तुम्हाला करावंच लागेल कारण घरचं मैदान आहे. हे विसरून सोडून द्या किती धावा काढायचे. तुमचं जर नॅचरल गेम आज आम्हाला पाहायला मिळाला तर नक्कीच या स्पर्धेमध्ये नक्कीच चांगली चुरस पाहायला मिळेल, यामध्ये कुठली शंका नाही आहे. तुमच्याकडे ती आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि सांगा येस आय कॅन डू इट, मी करू शकतो. हा आत्मविश्वास दोन्ही खेळाडू परत येतोय. परत यावेळेला शॉर्ट पिच चेंडू पॅचिकड. यावेळेस मात्र थोडंसं फंबल. चेंडू जातोय पटलांच्या बाहेर 4 धाबांसाठी. या ठिकाणी दिनेश पाटील जर अर्धशतक झळकावले, प्रमोद दादा वैती यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. करावं लागेल दिनेश दा, तुमच्याकडे अपेक्षा आहेत, ती क्षमता आहे, दाखवावं लागेल. 4 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 4. याही वेळेला सुरेख असा वेग पाहायला मिळतो, भन्नाट वेग. जर पाहिला विचार तर हा नेट मध्ये चांगल्या गोलंदाजाला सीझन मध्ये गोलंदाजी करून भरत सरांचे कौतुक आहे. अमित नेमळ भरत सर या नावानं ओळखतात, पण कौतुक आहे सर. तुम्हाला चांगली गोलंदाजी करताना पाहतो आम्ही लहानपणापासून, अजून देखील काही कमी नाही तुमच्यात. या वेळेला देखा पहा स्लोवर चेंडू आउटस्टॉपच्या बाहेरचा बाहेर चेंडू. पंचांचा इशारा येतो या सिरीज व्हाईट बॉल. थोडस दिसायला थोडं कमी येतंय, माफ करा. चेंडू कुठे गेला समजलं नाही, मात्र धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 5. दिनू पाटील जाणले जातात चौकार आणि षटकारासाठी. पॉवर प्लेचं षटक हाताळावं लागेल. या वेळेला मात्र काय झालं, चेंडू डॉट. भरतकडे वेग आहे, टप्पा आहे, व्हेरिएशन आहे. भरत चांगली गोलंदाजी करतायत. परत धावसंख्या 5 वर स्थिर आहे. आकुट टप्प्याचा मारा, एक चांगला चेंडू, बाउन्सर, वेगळे वेगळे व्हेरिएशन भरत सराकडे आपण नेहमी पाहतो. याही वेळेला पटका मारायचा होता, रिव्हर्स डॉट चेंडू. डॉट चेंडू पुन्हा एकदा डॉट चेंडू डोकोदुखी ठरतोय कारण गोलंदाज आपल्या लय सोडत नाहीये. धावसंख्या मोठी आहे, विसरून सोडून द्या. तुमचा नॅचरल खेळ या सामन्यामध्ये नक्कीच दिशा बदलू शकतो मित्रांनो. यामध्ये तुमचा विश्वास असला पाहिजे. दरम्यान भरत पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला कोण बनवलाय, खेळलाय चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेतू जातोय वाईडी स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 1 धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गड्याच्या मोबदल्यात 6 धावा. चांगलं षटक हाताळतायत भरत. गोलंदाजीला कोण येईल पाहूया. खडसे, सचिन चांगले गोलंदाज आहेत. गॅरो स्वतः येत आहेत. यामध्ये खरोखर चांगली गोष्ट आहे कारण त्यांच्यामध्ये देखील ते व्हॅरिएशन आहे. रूम उंचापुरा गॅरोकडे पाहिल्यानंतर त्याची ना देहबोली सांगते, आत्मविश्वास सांगतो. आता मात्र फलंदाज दिनूसाठी अजून एक पारितोषिक आहे. मोहिनी पाटील खरं तर या ट्रॉम्बे गावातली सुपुत्री आहेत. अगर 3 षटकार अगर हॅट्रिक लगावले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइस. आणि त्यानंतर प्रमोद वैती अगर दिनू पाटीलने अर्धशतक झळकावलं तर 1000 रुपयाचं कॅश प्राइस. कौतुकास पात्र आहे. यावेळी मात्र मिड विकेट बॉर्डरच्या बाहेर चेंडू जात सीमा पार. 6 धावांसाठी डीजे नावाचा ब्रँड त्यांनी स्वतःच कमावला. नावाचा ब्रँड त्यांनी स्वतःच कमावला. दीपक महेश्वरी दादांनी सारा मार्केट हलवला. दीपक महेश्वरी दादांनी सारा मार्केट हलवला. दीपक महेश्वरी दादांनी. दिनू वाह, फलंदाजी मंत्रमुग्ध. अशी फलंदाजी करावी लागेल. पहा शॉर्ट पिच चेंडू होता, बनवला शॉट, चांगला फटका. 6 धावांनी धावसंख्येमध्ये जाऊन वाढ होते. धावसंख्या 12च्या घरात. यावेळेस काय झालं, डॉट चेंडू ऑफ स्टंपला बनवून जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. खोलवर चेंडू टाकलाय. हुशार तेज तरार योगेश उर्फ गॅरो. बघा ट्रॉम्बेगावची स्पर्धा आहे आणि ट्रॉम्बेगाव म्हटलं तर प्रमुख व्यवसाय मच्छीमार. आणि तसंच मात्र या स्पर्धेसाठी आम्हाला बरेचसे मात्र पारितोषिक मात्र पुरस्कृत मात्र केलेत. तसेच मात्र 3 कूलर मात्र इथं उपलब्ध आहेत. खरं तर बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समॅन खरं तर ज्याच्या नावाची स्पर्धा आहे. खरं तर त्यांची बहीण आपण जर विचार केला तर योगिता धर्मा कोळी यांच्या माध्यमातून हे कूलर मात्र पुरस्कृत मात्र केले गेलेले आहेत. आणि त्यानंतर आपण जर विचार केला तर ही सायकल खरं तर या संघाचा आपण जर विचार केला तर धीरज कोळी खरं तर यांनी आम्हाला ही
सायकल मात्र पुरस्कृत केलेली आहे. त्यांच्या वडिलांच्या नावाने खरं तर त्यांनी श्रद्धांजली दिली आणि एक मोठं मन केलंय आणि खरं तर बक्षिसांची रेलचेल आहे आणि मोठी ही स्पर्धा आहे आणि पगा आलाय मात्र षटकार. येस टू कॉम्बॉक्स. काय फटका सजवला मित्रांनो. मिडविकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर 6 धावांनी असा खेळ व्हायला पाहिजे. 6 धावा. डीजे प्लीज. नावाचा ब्रँड त्यांनी स्वतःच कमावला. नावाचा ब्रँड. धावसंख्या 20 जाऊन पोहोचली आहे. दिनूच्या बॅटीतून चेंडू मिडविकेट बॉर्डरच्या बाहेर जातोय का आत आहे काय. वा पंचांचा इशारा काय असेल. या सिडीत 6 धावा. दिनूची बॅट टळकते. डीजे त्यांनी स्वतःच कमावला. नावाचा ब्रँड त्यांनी स्वतःच कमावला. दीपक महेश्वरी दादानी सारा मार्केट हलवला. दीपक महेश्वरी बघा अजून एक षटकार ठोकला तर मोहिनी पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि क्षमता आहे या बॅटरकडे कारण 2 षटकार बॅक टू बॅक लगावलेत. कारण ईट का जवाब पत्तर. खरं तर आमच्या गावामध्ये आम्ही खेळतोय. आम्ही हार मानणार नाही आहे. आम्ही फाईट करणार आहे. ओ टू कॉम्बो. याचसाठी हे सगळं क्रीडा रसिक या ठिकाणी जमलंय दादा. कारण तुम्हाला द्वंद्व आणि प्रतिद्वंद्व नेहमी मैदानातच दिसतं असं नाहीये. या क्रिकेटच्या मैदानावर 2-3 लावलेल्या पैलवानांची झुंज आपण पाहतोय. कैलासवासी शरद कोळी स्मृती चषक हे एक नाव नाहीये, ब्रँड आहे. या स्पर्धेचं ब्रँड या चोहीकडे डंका आज या मुंबई आणि नवी मुंबई संपूर्ण परिसरामध्ये गाजतोय. दरम्यान योगेश कमबॅक करावा लागेल तुम्हाला. गोलंदाजी राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. याही वेळेला शॉर्टपिच चेंडूला बनवून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो डॉट. वाईट चेंडूचा इशारा येतोय. धावसंख्या स्थिर आहे 27. धावसंख्येने वाढ 27. 1 बाद 27. यस नुकतंच ज्याचं आगमन होतंय माझी नगरसेविका म्हणून त्यांची जर पाहिलं जातं आमचे आदरणीय कामिनी शेवाळे मॅडम यांचं मात्र इथं थोड्याच वेळात मात्र आगमन होणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून मॅडम तुमचं हार्दिक स्वागत असणार आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 28. आरसीसी पेठ सुनील स्पोर्ट्स जावळी संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपली या ठिकाणी उपस्थिती दर्शवायची नाणेफेकीसाठी. आमचा आवाज आपल्यापर्यंत जात असेल संपर्क साधायचा आयोजन समितीकडे. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. चिठ्ठ्यासाठी तुम्हाला या ठिकाणी संपर्क साधायचा. माफ करा आपण आपला आवाज जर आपल्यापर्यंत असेल त्यांचं आगमन झालेलं आहे
माजी नगरसेविका म्हणून त्यांच्याजवळ आपण पाहिलं जातं आणि खरं तर कामिनीताई शेवाळे मॅडम यांचं इथं मात्र आगमन झालेलं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. मॅडम तुमचं हार्दिक स्वागत असणार आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. दिनेशने टोलावला चेंडू वाडीसला मिडविकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव धावपलकावर धावा एकच्या माध्यमातून जाऊन 29 धावा धावपलकावर आहेत. येणाऱ्या 11 चेंडू आणि 51 धावा दिनू फलंदाजी करावी लागेल मित्रा. मन जिंकावी लागतील. या स्पर्धेमध्ये मोठी धावसंख्या नाही विसरून चालणार नाही. तुमचा खेळ करावाच लागेल. खडसे याही वेळेला चेंडू जातोय लॉंग वाईडिश मिड विकेटला झेल मात्र सुटलाय. एक धाव 2 धावा 2 धावांनी धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 31. विजय बेसबॉल महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचा कोच म्हणून याची ख्याती आहे. यावेळी त्रिफळाचित बाद. खडसे हा वेग आहे भन्नाट वेग. फलंदाज बाद. मार्केट हलवला महेश्वरी दादानी सारा मार्केट हलवला महेश्वरी दादानी सारा मार्केट हलवला महेश्वरी दादानी सारा मार्केट हलवला. सुधीर भाऊ फलंदाजीला चाललेत. सुधीर कोळी 9 चेंडू मध्ये 49 धावा कराव्या लागतीलच. खडसे धाबत संख्या 31. 2 गड्याच्या मोबदल्यात. या वेळेला फटका चांगला आहे मिडल बॉर्डरच्या बाहेर. 6 धावा. क्या बात आहे सुधीर भाऊ. पहिलाच चेंडू पहिलाच फटका. काय फटका. पहिल्या चेंडूवर वातावरण तयार करण्याचं काम सुधीर सरांनी केलंय. धाबत संख्या जाऊन पोहोचले आहे 37. 8 चेंडू मध्ये 43 धावांचं अजून देखील आव्हान आहे. सुधीर भाऊ पहिल्या ज्या पद्धतीने फटका लगावले 2 मोठे फटके सामन्यामध्ये कमबॅक नक्कीच होऊ शकतं. कारण खडसे गोलंदाज चांगले आहेत मात्र तुमच्याकडे अनुभव आहे. तरुणाईचा जोश आहे खडसे सरांकडे. या वेळेला चांगला फटका. प्रयत्न फसलाय. भरत सर सचिन झेल टिपला गेलाय. फलंदाज वाडीश लॉंग ऑफला फलंदाज बाद. शरद पोलीस बुद्धीचं काटे आयोजक दीपक महेश्वरी आयोजक दीपक महेश्वरी आयोजक दीपक महेश्वरी. नीरज फलंदाज आहेत. खडसे मात्र चांगली गोलंदाजी करतोय. 7 चेंडू मध्ये अजून देखील 43 धावांचं आव्हान आहे. 7 चेंडू 43 धावा. खडसे नीरज फटका मारायचा होता. स्विंग आणि मिस. चेंडू डॉट चेंडू. 6 चेंडू मध्ये 43 धावा अजून देखील करायच्या आहेत. यस नीरज तुमच्यासाठी मात्र खुश खबर आहे. तुमचे परम मित्र भारत कोळी प्रत्येक षटकारामागे 500 रुपयाचं कॅश प्राइस. नीरज कोळी यांच्यासाठी खरं तर भारत भाई यांच्याकडनं आपण जर विचार केला तर प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइस भेटणार आहे.
नीरजला प्रत्येक षटकारासाठी या ठिकाणी कुणाकडून आतिश तुरुवेकडून कॅप्टन 1000 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकाराला या ठिकाणी आलेलं आहे. मात्र सुरेख फटका कव्हर डिबेक्स्ट्रा कव्हर बंडराच्या बाहेर चेंडू जात सीमा पार 4 धावा 41 धावा. चांगला फटका 4 धावांनी धावसंख्येत वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते 41 41. या वेळेला पाहिलं काय फटका डीप पॉइंट बंडराच्या बाहेर चेंडू जात 1 2 3 आणि 4 चौकार. दोन चेंडूवर 2 खणखणीत चौकार. चांगलं कमबॅक अजून देखील करता येईल. याही वेळेला मात्र प्रयत्न चांगला होता. ऑफस्टंप धरून टाकलाय चेंडू गोलंदाजाने. फलंदाज बाद. यास एक चेतन पाटील मात्र इथं आलेत. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. कुठल्याही फलंदाजाने अगर षटकार ठोकला तर चेतन भाई नक्कीच सन्माननीय शिंदे साहेब आहेत तिथं काय कमी. अनाथांचा नाथ अशी ओळख अख्ख्या महाराष्ट्रावर गाजवलेले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री याच्यावर गाणं लावलं. डीजे खूप खूप धन्यवाद. दरम्यान पुन्हा एकदा जाऊया आपण नीरजसाठी अजून एक कॅश प्राइज आलंय. राजन कोहली यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारामागे 1000 रुपयाचा कॅश प्राइज. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जवळ हा सामना वाशिगाव 11 या संघाने जिंकल्यात जमा. मात्र यावेळेला रिव्हर्सचा फटका येतोय. वाडीज पॉइंट बंडराच्या बाहेर चेंडू जातो सीमा पार 4 धावा. धावसंख्या 49. डॉट चेंडू वाशिगावचे कर्णधार योगेश यायचा प्लीज या ठिकाणी तुरंत लवकर थोडस लवकर या. जाऊया खरं तर व्यासपीठावरती आपण जर विचार केला तर बरेचसे मान्यवर मात्र उपस्थित आहेत. आपण जर विचार केला तर माजी नगरसेविका म्हणून आपण त्यांच्याजवळ पाहिलं जातं. तुम्हा आमची सर्वांची लाडकी आणि सर्वांवरती प्रेम दाखवणारी ही रणरागिणी आहेत. खरं तर कामिनी मॅडम यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यानंतर सातमकर सर खरं तर एक मोठं नाव आहे या विभागाचं. उपविभाग प्रमुख म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं आणि खरं तर शिवसेनेची सातत्याने मात्र ते सेवा करताना दिसतात. खरं तर डीजे थांबायचंय जरा. डीजे प्लीज थांबायचंय. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं या ठिकाणी यथचित्त या ठिकाणी सत्कार होतोय. प्लीज थँक्यू. नक्कीच बरेचसे मान्यवर मात्र उपस्थित आहेत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर जनसेवा हीच ईश्वर सेवा ट्रस्टच्या माध्यमातून आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत असणार आहे.